नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन म्हणजे चलन या नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत। या प्रकरणामधील पहिली कन्सेप्ट डायरेक्ट व्हेरिएशन आपण सुरुवातीला समजावून घेणार आहोत आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.1 ला आज आपण सुरुवात करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात नवीन चॅप्टर व्हेरिएशन आणि व्हेरिएशन या चॅप्टर मधील फर्स्ट कन्सेप्ट पहिली संकल्पना डायरेक्ट व्हेरिएशन। विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलन ही संकल्पना सुरुवातीला आपण एका उदाहरणाद्वारे समजावून घेणार आहोत। या ठिकाणी एक टेबल, एक सारणी आपण घेणार आहोत। ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल, खालील सारणीचं निरीक्षण करा। या सारणीमध्ये आपण 3 कॉलम केलेले आहेत। पहिला कॉलम आहे नंबर ऑफ पेन्स, ज्याला आपण एक्स न दाखवलेला आहे, एक्स न डिनोट केलेला आहे। देन देअर कॉस्ट इन रुपीज, इट इज डिनोटेड बाय वाय, म्हणजे त्यांची किंमत ही वाय ने दाखवलेली आहे। आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपण एक्स आणि वाय यांचं गुणोत्तर रेशो घेणार आहोत। दॅट मीन्स रेशो ऑफ नंबर ऑफ पेन्स अँड कॉस्ट, एक्स टू वाय, म्हणजे एक्सचा रेशो हा वायचा हा एक्स रेशो आपण घेणार आहोत। दॅट मीन्स एक्स अपॉन वाय, एक्स इज टू वाय आपण घेणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक बेसिक गोष्ट गृहीत धरणार आहोत की एक पेन जो आहे त्या एका पेनची किंमत आपण या ठिकाणी 7 रुपये आहे अशी गृहीत धरूयात। देन इन फर्स्ट रो नंबर ऑफ पेन्स इज 5, देअरफॉर देअर कॉस्ट इज 35, म्हणजे 5 पेनांची किंमत ही 35 रुपये आपण इथे या ठिकाणी गृहीत धरलेली आहे। मग जर आपल्याला एक्स आणि वाय यांचा रेशो घ्यायचा असेल, रेशो ऑफ वाय टू एक्स, तर 5 अपॉन 35 याला आपण जर सिम्प्लिफाय केलं, 5 ने डिवाइड केलं, तर 1 अपॉन 7, दॅट मीन्स 1:7 हा आपला रेशो मिळणार आहे। सेकंड, नंबर ऑफ पेन्स इज 6 अँड कॉस्ट ऑफ 6 पेन्स, म्हणजे 6 पेनांची किंमत ही 42 रुपीज या ठिकाणी आपण घेतलेली आहे। इफ वी टेक रेशो ऑफ एक्स अँड वाय, वी गेट 6 अपॉन 42 इज इक्वल टू 1 अपॉन 7, म्हणजे 6 आणि 42 यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं आणि त्याला सोपं रूप दिलं, संक्षिप्त रूप दिलं, सिम्प्लिफाय केलं, तर हा रेशो सुद्धा आपल्याला 1:7, 1 अपॉन 7 मिळालेला आहे। नेक्स्ट, इफ नंबर ऑफ पेन्स इज 3, देन देअर कॉस्ट इज 21 रुपीज अँड रेशो ऑफ 3 अँड 21, इट इज 3 अपॉन 21 इज इक्वल टू 1 अपॉन 7। 3 ने आपण दोनही न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला जर आपण डिवाइड केलं तर 1 अपॉन 7 हा रेशो आपल्याला मिळणार आहे। नेक्स्ट, इफ नंबर ऑफ पेन्स इज 10, देअरफॉर कॉस्ट ऑफ 10 पेन्स इज 70 रुपीज अँड रेशो ऑफ दिस टू नंबर्स 10 अपॉन 70 इज इक्वल टू 1 अपॉन 7। या ठिकाणी आपण 10 ने डिवाइड करून सिम्प्लिफाय केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक जोडीसाठी हा जो रेशो आहे तो रेशो 1:7 आहे। That means for each pair of x and y, ratio of xy is always constant. It is 1:7. या एक्झाम्पल साठी प्रत्येक जोडीसाठी x आणि y यांचा जो गुणोत्तर आहे ते गुणोत्तर स्थिर आहे 1/7। म्हणून या सारणीवरून आपण असं म्हणू शकतो, फ्रॉम द टेबल वी सी दॅट रेशो ऑफ नंबर ऑफ पेन्स, दॅट इज x अँड देअर कॉस्ट y in each pair is 1:7 and it is constant। म्हणजे या सारणीवरून आपल्याला असं लक्षात येतं की पेनांची संख्या आणि त्यांची किंमत x आणि y यांचा प्रत्येक जोडीसाठी जो गुणोत्तर आहे, रेशो आहे, तो 1:7 आहे आणि तो प्रत्येक वेळी स्थिर आहे। म्हणून यावरून आपल्याला असं म्हणता येईल की द नंबर ऑफ पेन्स अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रपोर्शन। म्हणजे जर या प्रत्येक जोडीसाठी हे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर स्थिर आहे, याचा अर्थ नंबर ऑफ पेन्स म्हणजे पेनांची संख्या आणि कॉस्ट, देअर कॉस्ट, दॅट मीन्स त्यांची किंमत, हे एकमेकांच्या समप्रमाणामध्ये आहेत। आता समप्रमाण म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक वेळी त्यांचं गुणोत्तर हे सारखं येतंय, स्थिर येतंय, म्हणून ते समप्रमाणामध्ये आहेत असं म्हटलं जातं। मग हे जर समप्रमाणामध्ये असतील तर हेच विधान आपल्याला कसं म्हणता येईल पहा, की या ठिकाणी पहा एक आणखी निरीक्षण आपल्याला करता येईल की पेनांची संख्या वाढली की त्यांची किंमतही वाढते आहे।
म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशीही वाढते, किंवा पेनांची संख्या आपण कमी केली की त्यांची किंमतही कमी होते. म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते, अथवा एक राशी कमी केली की दुसरी राशी कमी होते. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलंय, इफ वन नंबर इन्क्रीजेस देन अदर नंबर इन्क्रीजेस इन, दॅट मीन्स दीज आर इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल की नंबर ऑफ पेन्स अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे एक्स अँड वाय आर इन द सेम प्रोपोर्शन. आता एक्स आणि वाय हे जर समप्रमाणामध्ये असतील तर हेच विधान चलन स्वरूपामध्ये आपल्याला कसं म्हणता येईल, कसं मांडता येईल. जेव्हा एक्स आणि वाय हे समप्रमाणामध्ये असतात तेव्हा आपल्याला असं म्हणता येतं की एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय, हिअर एक्स अँड वाय आर इन द सेम प्रोपोर्शन कॅन बी रिटन ॲज एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे जर समजा एक्स आणि वाय यांच्यामध्ये समप्रमाण असेल, म्हणजे त्यांचा प्रत्येक वेळी रेशो गुणोत्तर स्थिर असेल, तर आपल्याला असं म्हणता येईल एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे. आता हे जे समचलन आहे असं आपण म्हणतोय, हे विधान चिन्हांकित स्वरूपामध्ये सिंबॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं, तर ते आपल्याला असं लिहिता येईल, धिस कॅन बी रिटन ॲज एक्स डायरेक्टली व्हेरीज ॲज वाय. हे जे साइन आहे याला म्हटलं तर अल्फा, इट इज अ ग्रीक लेटर. हे ग्रीक भाषेतील एक अक्षर आहे. यामध्ये याला व्हेरिएशन दर्शवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे अल्फा इज अ ग्रीक लेटर, इट इज यूज टू डिनोट व्हेरिएशन. मग याचं वाचन कसं करायचं आहे, एक्स डायरेक्टली व्हेरीज ॲज वाय, किंवा देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे, किंवा एक्स हा वायशी समचलनात बदलतो, असं मराठीमध्ये आपल्याला म्हणता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना फक्त एकच लक्षात ठेवायची आहे की दोन राशीचं गुणोत्तर प्रत्येक वेळी स्थिर असेल तर त्यांच्यामध्ये समप्रमाण असतं, म्हणजेच समचलन असतं. आणि समचलन ही सिंबॉलिकली या पद्धतीने आपण लिहितो. आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये अतिशय सोप्या एक्झाम्पल्स आहेत, ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. अजूनही समचलन ही संकल्पना समजली नसेल तर आपल्याला उदाहरणे सोडवताना ती एकदम परफेक्ट समजेल. तशी काही खूप अवघड ही कन्सेप्ट नाही आहे. लक्षात ठेवा, एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते, किंवा एक राशी कमी झाली की दुसरी राशी कमी होते, किंवा मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये गणितीय भाषेमध्ये बोलायचं झाल्यास या दोनही राशींचं प्रत्येक वेळी प्रत्येक जोडीसाठी गुणोत्तर हे समान असतं. अशा दोन राशींना समप्रमाणात आहेत किंवा त्यांच्यामध्ये समचलन आहे असं म्हटलं जातं. आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.1 ला आपण सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो अतिशय सोपा आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे खालील जी विधानं आहेत ती विधानं आपल्याला चलनाचं चिन्ह वापरून लिहायची आहेत. मग आता चलनाचं जे चिन्ह आहे ते अल्फा वापरून आपण लिहिणार आहोत. पहिलं विधान आहे, सर्कम्फरन्स सी ऑफ द सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस आर. म्हणजे वर्तुळाचा परिघ हा वर्तुळाच्या त्रिज्येशी समप्रमाणात असतो, असं एक विधान दिलेलं आहे. मग त्यांच्यामध्ये समचलन आहे. मग मगाशी आपण लिहिल्याप्रमाणे सी डायरेक्टली व्हेरीज ॲज आर. सी हा आरच्या समप्रमाणामध्ये बदलतो. या दोघांच्या मध्ये फक्त आपण अल्फा हे जे साइन आहे ते साइन ठेवलेलं आहे. याचं रिडिंग आहे सी डायरेक्टली व्हेरीज ॲज आर. म्हणजे सी हा आरच्या समप्रमाणात समप्रमाणात बदलतो. नेक्स्ट विधान आहे, नेक्स्ट स्टेटमेंट आहे, कंझम्पशन ऑफ पेट्रोल एल इन द कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. म्हणजे एखाद्या गाडीतील पेट्रोल किंवा गाडीनं वापरलेलं पेट्रोल आणि तिने पार केलेलं अंतर यांच्यामध्ये समप्रमाण असतं. हे विधानही आपल्याला सहज समचलनाचं किंवा चलनाचं चिन्ह वापरून लिहिता येईल. एल डायरेक्टली व्हेरीज ॲज डी. हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एका गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये येऊ शकतं, रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये येऊ शकतं, त्यामुळे ही काळजीपूर्वक लिहा. आता एकदा का आपल्याला एखादं स्टेटमेंट हे सिंबॉलिक फॉर्म मध्ये व्हेरिएशनचं सिंबॉल वापरून लिहिता आलं
की आपल्याला पुढचे एक्झाम्पल्स एकदम सोपे वाटतात. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. Complete the following table considering that the cost of apples and their numbers are in direct variation. म्हणजे खालील एक सारणी आहे, ती सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॉस्ट ऑफ ऍपल्स म्हणजे सफरचंदांची किंमत ही त्यांच्या संख्येच्या समप्रमाणात असते किंवा समचलनात असते, त्यांच्यामध्ये समचलन असतं. या विधानाचा किंवा या माहितीचा उपयोग करून आपल्याला दिलेली सारणी जी आहे ती सारणी पूर्ण करायची आणि या ठिकाणी सारणी दिली. यामध्ये फर्स्ट रो आहे नंबर ऑफ ऍपल्स, इट इज डिनोटेड बाय एक्स. सेकंड रो इज कॉस्ट ऑफ ऍपल्स, इट इज डिनोटेड बाय वाय. आणि नंबर ऑफ ऍपल्स एक्सच्या काही व्हॅल्यूज या ठिकाणी दिल्यात 1, 4 अँड 12. कॉस्ट ऑफ 1 ऍपल इज 8 रुपीज. कॉस्ट ऑफ 4 ऍपल्स इज 32 रुपीज. अँड देर आर 3 फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी 3 ब्लँक स्पॉट आहेत. या ठिकाणी आपल्याला योग्य त्या संख्या लिहायच्या आहेत आणि दिलेल्या माहितीचा उपयोग करायचा आहे. मग ह्या ज्या 3 रिकाम्या जागा आहेत, या 3 रिकाम्या जागांच्या ऐवजी आपण काही व्हेरिएबल्स त्या ठिकाणी मानून घेऊयात. पहिल्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपण ए, दुसरा आपण बी, तर तिसरा आपण सी मानणार आहोत. आता पहा, दिलेल्या माहितीपासून आपण सुरुवात करूयात. देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. एक्स इज मीन्स नंबर ऑफ ऍपल्स अँड वाय मीन्स कॉस्ट ऑफ ऍपल्स. एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. हे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहेत, त्यांच्यामध्ये समचलन आहे. मग समचलनामध्ये आता हे उदाहरण आपल्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येईल. सिम्बॉल फॉर्म जे आहे, असं इक्वेशन तयार करून कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन नावाचा एक प्रकार आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत, तो शोधून मग आपल्याला ए, बी आणि सी च्या किमती काढता येतील. परंतु आपण आता डायरेक्ट व्हेरिएशनच्या कन्सेप्ट मध्ये अभ्यास केला आहे की प्रत्येक पेअरसाठी, म्हणजे जर समजा 2 राशीमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन समचलन असेल तर त्यांच्या प्रत्येक किमतीच्या जोडीसाठी त्यांचा रेशो, गुणोत्तर हे स्थिर असतं. मग त्या गुणधर्माचा उपयोग करून घेऊयात आपण. मग या ठिकाणी एक मी रेशो तयार करतो 1/8. या ठिकाणी दोनही संख्या आपल्याला माहिती आहेत 1/8 आणि ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी इथे एक रेशो तयार करूयात A/56. हे दोनही रेशो सेम असणार आहेत कारण प्रत्येक वेळी हे रेशोज कॉन्स्टंट असतात. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणूयात, दॅट मीन्स द रेशो ऑफ एक्स अँड वाय इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे डायरेक्ट व्हेरिएशन असल्यामुळे आपण या ठिकाणी लिहिले. आता त्यामध्ये फर्स्ट, मग पहिल्या पेअरचा मी एक रेशो तयार केला 1/8 आणि आपल्याला ए शोधायचा आहे म्हणून या पेअरचा एक रेशो तयार केलेला आहे 1/8 इज इक्वल टू A/56. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 8 इंटू ए इज इक्वल टू 1 इंटू 56. 8 ट्रान्सफर करूयात. इथे मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होईल, दॅट मीन्स ए इज इक्वल टू 1 इंटू 56 डिवाइडेड बाय 8. आणि जेव्हा आपण 8 ने 56 ला डिवाइड करू, दॅट मीन्स 8 1s are 8, 8 7s are 56 and 7 into 1 that means 7. That means value of A is equal to 7. मग A ची किंमत 7 मिळालेली आहे. आता आपण या सारणीमध्ये, या टेबलमध्ये A हा जो आहे तो 7 ने रिप्लेस करूयात. A काढून टाकला, त्या ठिकाणी 7 आपण घेतलेला आहे. सेम आता आपल्याला B ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण पुन्हा 1/8 हा रेशो घेऊयात. याऐवजी तुम्ही 4/32 किंवा आता 7/56 हा जरी घेतला तरी चालेल. आपण 1/8 घेऊयात, ते इझी वाटेल थोडंसं. 1/8 इज इक्वल टू बी शोधण्यासाठी 12/b हा एक रेशो तयार केलेला आहे. 1/8 इज इक्वल टू 12/b बिकॉज रेशो ऑफ एक्स अँड वाय इज ऑलवेज कॉन्स्टंट. ही डायरेक्ट व्हेरिएशनचं आपण प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या ठिकाणी वापरतोय. मग या ठिकाणी 1 इंटू बी इज इक्वल टू 8 इंटू 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी केलाय. 1 ट्रान्सफर करूयात किंवा या दोघांचा गुणाकार जो आहे तो बी येणार आहे कारण एकाने कोणत्याही संख्येला गुणलं की उत्तर तीच संख्या मिळते. आणि 8 इंटू 12 इट इज 96. म्हणजे बी ची जी व्हॅल्यू आहे ती 96, म्हणजे दुसरी रिकामी जागा जी आहे, सेकंड फिल इन द ब्लँक, इट इज 96. देअरफॉर इन द टेबल वी कॅन राईट इन्स्टेड ऑफ बी 96. बी हा रिप्लेस करूयात 96. या ठिकाणी 96 घेतलेला आहे. थर्ड आपल्याला सी ची व्हॅल्यू शोधायची आहे. पुन्हा 1/8 is equal to C upon 160. Again, take cross multiplication. 8 into C is equal to 1 into 160. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, तिरकस गुणाकार केला. 8 ट्रान्सफर करूयात. C is equal to 1 into 160 divided by 8. 8 ने जेव्हा आपण 160 ला डिवाइड करू त्यावेळेस यांचा कोशंट भागाकार जो येणार आहे तो 20 येईल. 20 एके 20, दॅट मीन्स C is equal to 20. Therefore, replace C by 20. म्हणजे सी काढून टाका आणि त्या ठिकाणी आपल्याला 20 लिहायचं आहे.
या ठिकाणी आपण डायरेक्ट व्हेरिएशनची जी प्रॉपर्टी आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक किमतींच्या जोडीसाठी येणारं गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर प्रत्येक वेळी स्थिर असतं, या गुणधर्माचा उपयोग करून आपण ही सारणी पूर्ण केलेली आहे. आता आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा एक नवीन मुद्दा पुढच्या एक्झाम्पल मध्ये शिकणार आहोत आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे आपण पुढे शिकणार आहोत. थर्ड एक्झाम्पल आहे, इफ एम डायरेक्टली व्हेरीज एज एन, म्हणजे एम आणि एन यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल, अँड व्हेन एम इज इक्वल टू 154 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम व्हेन एन इज इक्वल टू 14. आता या ठिकाणी पहा, इथे आपल्याला दिलेली जी माहिती आहे त्या माहितीमध्ये इथे एक इन्फॉर्मेशन थोडीशी राहून गेलेली आहे. वेन एम इज इक्वल टू 154 एन इज इक्वल टू 7 अशी माहिती जी आहे ती माहिती आपल्याला द्यायची राहिलेली आहे, ती या ठिकाणी मी लिहून घेतो. एन इज इक्वल टू 7 म्हणजे पहा, जेव्हा एम हा 154 असतो तेव्हा एन हा 7 असतो. तर जेव्हा एन बरोबर 14 असेल तेव्हा एम ची किंमत किती असेल असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग आता यांच्या दोघांच्या मध्ये या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन आहे. हेही एक्झाम्पल आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडवता येईल, सॉल्व्ह करता येईल. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा एक जो मुद्दा आपण अभ्यासणार आहे त्याचा मदत न घेता सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल. या दोघांचं गुणोत्तर बरोबर एम ची किंमत आणि एन याची किंमत एन 14 या दोघांचं गुणोत्तर हे सेम असणार आहे. परंतु आपण के जो आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन या कन्सेप्टचा उपयोग करून आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. म्हणून सुरुवातीला आपण या ठिकाणी म्हटलंय एम डायरेक्टली व्हेरीज एज एन इट इज गिव्हन. आता आपण चलनाचं कुठलंही उदाहरण सोडवताना हे जे चलनाचं चिन्ह आहे, सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन आहे, ते आपण त्या इक्वेशन मधून काढून टाकणार आहोत आणि त्याच्याऐवजी इज इक्वल टू असा साईन आपण घेणार आहोत. आणि इज इक्वल टू साईन घेतलं की त्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला जी काही टर्म असेल त्याला आपण कॉन्स्टंट नंबरनं मल्टिप्लाय करणार आहोत आणि तो कॉन्स्टंट नंबर जो आहे तो आपण के घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी हे इक्वेशन कसं कन्वर्ट होईल पहा. Therefore, m is equal to k into n. म्हणजे हे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आपण काढून टाकलं, त्याऐवजी बरोबरचं चिन्ह या ठिकाणी घेतलेलं आहे, इक्वलचं साईन घेतलेलं आहे. पुढे या लेफ्ट हँड साइडला आपण के न मल्टिप्लाय केलंय आणि के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला या के ची व्हॅल्यू काढायची आहे. मग सुरुवातीच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे व्हॅल्यू वेन व्हॅल्यू ऑफ एम इज 154 देन व्हॅल्यू ऑफ एन इज 7. मग या ठिकाणी एम ची व्हॅल्यू आपण 154 आणि एन ची व्हॅल्यू आपण 7 टाकून के हा जो कॉन्स्टंट आहे तो सुरुवातीला आपण शोधून घेऊया. Therefore, when m is equal to 154, n is equal to 7, it is given. Now put these values in above equation. We get 154 is equal to m ची व्हॅल्यू आपण 154 ठेवली is equal to k as it is into value of n is 7. Now transfer 7 to the left hand side. या ठिकाणी डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यानंतर डिव्हिजन होईल. दॅट मीन्स के इज इक्वल टू 154 डिवाइडेड बाय 7. आणि जेव्हा आपण 7 याला डिवाइड करू त्यावेळेस आपला आन्सर असणार आहे 22. इट इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. याला चलनाचा स्थिरांक असं म्हटलं जातं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता पहा, सेकंड जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम, एम ची किंमत शोधा जेव्हा एन इज इक्वल टू 14, एन बरोबर 14 असताना एम ची किंमत किती असेल असा प्रश्न विचारला आहे. त्यासाठी आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन शोधून घेतलेलं आहे. मग पुन्हा आपलं मूळ ओरिजिनल इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे जे आहे ते आपण या ठिकाणी खाली लिहून घेऊयात. एम इज इक्वल टू नाव वेन एन इज इक्वल टू 14, एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हे आपल्याला शोधायचं आहे. गिव्हन आपण थिंग्स जे आहेत ते लिहून घेतल्या. नाव इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू एम इज इक्वल टू के एन ते आपण या ठिकाणी घेतलं. आता एन ची व्हॅल्यू या ठिकाणी 14 ठेवा आणि के ची व्हॅल्यू जी आहे ती 22 आपण या ठिकाणी शोधलेली ती या ठिकाणी आपल्याला ठेवायला लागेल. दॅट मीन्स एम इज इक्वल टू 22 इंटू 14 म्हणजे या उदाहरणामध्ये दिलेली एन ची किंमत 14 आपण या ठिकाणी ठेवली आणि के ची किंमत जी आपण शोधलेली ती आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. आता या दोघांचं प्रॉडक्ट आपण घेऊयात, दोघांचा गुणाकार. m is equal to 308. It is the value of m when n is 14. म्हणजे जेव्हा n हा 14 असेल तेव्हा m हा 308 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे.
वाय व्हेरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. आता थोडंसं वेगळं एक्झाम्पल दिलं आहे, म्हणजे वाय हा एक्सच्या वर्गमूळाच्या प्रमाणात समप्रमाणात बदलतो आहे. When x is equal to 16, then y is equal to 24. Find the constant of variation and equation of variation. म्हणजे आपल्याला चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण शोधायचं आहे. मग y आणि x यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रिलेशन आहे, ते रिलेशन आपल्याला पहिल्या स्टेटमेंटमध्ये एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. ते काय दिले पहा, y व्हेरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x. या ठिकाणी चूक आता होता कामा नये. y हा एक्सच्या वर्गमूळाशी डायरेक्ट म्हणजे समप्रमाणामध्ये बदलतो आहे. मग या ठिकाणी हे विधान कसं लिहिलं सिंबॉलिक फॉर्म मध्ये, तर y डायरेक्टली व्हेरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ x. या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ x म्हटलं आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ x. आता यावरून आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन शोधणार आहोत, परंतु त्यासाठी आपले हे जे विधान आहे ते विधान इज इक्वल टू साइन घालून आपल्याला ते इक्वेशन तयार करावं लागेल. मग जसं इथं आपण इक्वेशन तयार केलं होतं, सिम्बॉल्स जे आहे व्हेरिएशन ते काढून टाकलं आणि कॉन्स्टंट के या ठिकाणी घेतलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळेल y इज इक्वल टू, हे सिम्बॉल गेलं, इज इक्वल टू साइन आलं, स्क्वेअर रूट टू ॲज इट इज, फक्त याला लेफ्ट हँड साइडला आपण के ने मल्टिप्लाय केलेलं आहे. नाव वेन x is equal to 16, y is equal to 24. Put these values in our equation. म्हणजे x ची किंमत 16 ठेवा, y ची किंमत 24 ठेवा आणि k हा जो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे तो शोधा. Therefore, y is equal to 24 is equal to k into square root value of x is 16. Now, square root of 16 is 4. Therefore, we get 24 is equal to k into 4. 16 चं वर्गमूळ हे 4 आहे. आता 4 हे आपण जर समजा डाव्या बाजूला ट्रान्सफर केले, पक्षांतरित केले तर गुणाकाराचा भागाकार होईल. म्हणून k बरोबर मिळेल आपल्याला 24/4 आणि 4 ने जेव्हा आपण 24 ला डिवाइड करू तेव्हा k इज इक्वल टू मिळणार आहे 6. इट इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. दिस इज आवर फर्स्ट आन्सर. हे चलनाचा स्थिरांक आहे, k ची किंमत आपल्याला मिळेल. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला लिहायचं आहे. खरं तर हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे, फक्त यामध्ये आपल्याला k ची जी किंमत आहे ती किंमत ठेवायची आहे. दॅट मीन्स y is equal to k into square root x. That means value of k is 6. Therefore, we can write y is equal to 6 square root x. Y is equal to 6 square root x. It is an equation of variation. अशी एक्झाम्पल्स आपल्याला 3 गुणांसाठी किंवा 2 गुणांसाठी आपल्याला परीक्षेला येऊ शकतात ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात, फिफ्थ एक्झाम्पल. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स employed to the harvest soybean is in direct relation with the number of labors. If remuneration of 4 labors is 1000 rupees, find the remuneration of 17 labors. Remuneration म्हणजे मजुरी. पहा या ठिकाणी आपल्याला एक माहिती दिलेली आहे की मजुरांची मजुरी आणि मजुरांची जी संख्या आहे ती संख्या एकमेकांच्या समप्रमाणामध्ये आहे. जर 4 मजुरांची मजुरी 1000 रुपये असेल तर 17 मजुरांची मजुरी किती रुपये असेल, असा आपल्याला सोपा परंतु वर प्रॉब्लेम आहे. मग आता ह्या ज्या 2 राशी आहेत त्यांना आपल्याला काहीतरी व्हेरिएबल्स मानून घ्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण असं म्हणूया, लेट द रिम्युनरेशन ऑफ y लेबर्स इज ₹x. म्हणजे y मजुरांची मजुरी ही x रुपये आहे असं आपण म्हणूयात. म्हणजे या ठिकाणी मजुरांची संख्या जी आहे ती y मानलेली आहे आणि मजुरांची मजुरी ही x मानलेली आहे आणि x आणि y यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात x डायरेक्टली व्हेरीज ॲज y. x म्हणजे काय आहे, x is a remuneration of y labors. म्हणजे x म्हणजे y मजुरांची मजुरी आहे. ही मजुरी आहे तर ही मजुरांची संख्या, y म्हणजे मजुरांची संख्या, x म्हणजे मजुरी, त्यांची एकूण मजुरी. मग आता पहिल्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय म्हटलंय, सुरुवातीला आपल्याला हा सिम्बॉल जे आहे व्हेरिएशन ते काढून टाकूयात, इक्वेशन मध्ये रूपांतर करूयात. x इज इक्वल टू k इंटू y. हे आपल्याला सोपं वाटत असेल. आता पहा पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं पहा, इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज ₹1000. म्हणजे
4 मजुरांची मजुरी जी आहे ती 1000 रुपये आहे. मग 4 ही कुणाची किंमत झाली, तर 4 म्हणजे मजूर संख्या, म्हणजे ती y ची किंमत झाली. आणि मजुरी म्हणजे x, म्हणजे ती x ची किंमत झालेली आहे. म्हणजे x इज इक्वल टू 1000 अँड y इज इक्वल टू 4. या व्हॅल्यूज आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट करूयात. x इज इक्वल टू 1000 अँड y इज इक्वल टू 4. वी गेट 1000 is equal to k into y, that means 4. Now transfer 4 to the left hand side, we get 1000 upon 4 is equal to k, that means k is equal to 250. It is constant of variation. ती चलनाचा स्थिरांक आहे. आता या k वरून आपल्याला 17 मजुरांची एकूण मजुरी शोधायची आहे. 17 ही मजुरांची संख्या आहे आणि मजुरांची संख्या आपण y ने दर्शवली आहे. म्हणजे y ची किंमत जी आहे ती y ची किंमत. नाव वी वांट टू फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स, दॅट मीन्स y इज इक्वल टू 17, k इज इक्वल टू 250. नाव इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज x इज इक्वल टू ky. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपण पुन्हा ओरिजिनल इक्वेशन या ठिकाणी घेतले. नाव पुट व्हॅल्यू ऑफ y ॲज 17 and value of k is 250. Therefore we get x is equal to 250 into 17. Therefore x is equal to 4250. That means the remuneration of 17 laborers is rupees 4250. म्हणजे 17 मजुरांची एकूण मजुरी जी आहे ती मजुरी रुपये 4250 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम्पल्स अतिशय सोपी आहे. प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत. मी 4 नंबरचे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करून दिलेले नाही. जसं सेकंड एक्झाम्पल आपण सारणी पूर्ण केली, कम्प्लीट टेबल जो आहे तो कम्प्लीट केला. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी एक चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या चौथ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पुन्हा 3 रिकाम्या जागा ज्या आहेत त्या भरून ती सारणी, तो टेबल कम्प्लीट करायचा आहे. तो तुम्ही कम्प्लीट करा. त्यामध्ये जर काही अडचण वाटली तर कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.